आजकालच्या मुलांना टेस्टी सोबतच हेल्दी काहीतरी खायला देणं खूप डिफिकल्ट झालेलं आहे। मम्मा लोकांसाठी तो एक टास्कच आहे की मुलांना हेल्दी सुद्धा द्या आणि त्यांचं पोट भरेल असं काहीतरी बनवून द्या। माझ्या मुलाला सुद्धा घरातलं काही खायला आवडतच नाही, त्याला नुसतं बाहेरचं काही ना काहीतरी खायला आवडतं, पण मम्मा म्हणून मला त्याला काहीतरी हेल्दी खायला देणं, पोटभरीचं खायला देणं ही माझी जबाबदारी आहे। म्हणूनच विचार करत होती की काय बनवू, तेव्हा सुचलं की चीज पराठा बनवू शकतो, कारण का त्याला चीज खूप आवडतं। मग काय फ्रीज मधून चीज क्यूब काढले, छानपैकी किसणीवरती किसून घेतले। या किसलेल्या चीज मध्ये मी कांदा ऍड केलेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, धनेपूड टाकलेले आहेत, मिक्स्ड हर्ब्स आणि ओरेगानो टाकलेले आहेत। आपल्या मोठ्या माणसांसाठी करत असू तर ह्याच्यामध्ये चवीनुसार चिली फ्लेक्स टाकू शकता, जितकं तुम्ही तिखट बेअर करता। बाकी सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। मीठ आपण ऍड करत नाही आहोत, कारण का चीज मध्ये मीठ असतं तर ते खारट होण्याची शक्यता असते, म्हणून मीठ नाही टाकायचं। मग काय चपातीचे गोळे घेतलेले आहेत, छानपैकी गोळ्यांची एक अख्खी चपाती लाटून घ्यायची आहे। मोठी चपाती लाटून झाल्यावरती जे आपण चीजचं सारण केलेलं आहे ते त्या चपातीवरती व्यवस्थित इक्वल असं पसरून घ्यायचं आहे। सारण पसरून झाल्यावरती त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं त्याचा एक पॉकेट करून घ्यायचा आहे। दोन्ही चारी साइडनी त्याला फोल्ड करून पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण पराठा लाटणार फोल्ड केल्यानंतर तर ते बाहेर नाही आलं पाहिजे। त्याच्यासाठी चारी साइडनी पॅक झालं, पराठाला मी थोडंसं पीठ लावलं आणि ज्या साइडनी पॅक केलेला आहे ती साइड खालच्या साइडला ठेवून मी हा पराठा छान असा लाटून घेणार आहे। लाटताना एक काळजी घ्यायची आहे की आपण पराठा खूप फास्ट नाही लाटायचा आहे, हलक्या हाताने त्याला लाटायचा आहे, जेणेकरून त्याच्यातलं सारण बाहेर येणार नाही। कांदा असल्यामुळे पराठा फाटायची शक्यता असते, तो फाटला नाही पाहिजे, म्हणून हलक्या हाताने सर्व साइडनी तो इक्वल लाटून घ्यायचा आहे। कोणत्याच बाजूने जाड वगैरे ठेवायचा नाहीये। छान असा पराठा लाटून झाला की आपण आता त्याला भाजायची तयारी करणार आहोत। त्याच्यासाठी मी गॅसवरती ठेवलेला आहे चपातीचा तवा, तो गरम झाला की त्याच्यावरती मी हा पराठा नेऊन ठेवणार आहे। पराठा टाकला की त्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। भाजून झाले की त्याला तुमच्या आवडीनुसार तेल लावून किंवा बटर लावून व्यवस्थित पुन्हा भाजून घ्यायचं आहे। जेव्हा हे पराठा तव्यामध्ये जाऊन चीज मेल्ट होतं, त्याच्यासोबत असणाऱ्या पदार्थांचा जो एक अप्रतिम सुगंध सुटतो ना, त्याने भूक अजून वाढते। म्हणूनच म्हणजे चीज पराठा नक्कीच बनवा तुमच्या सुद्धा किचन मध्ये, आणि तुमच्या मुलाला कशासोबत खायला आवडतं त्याच्यासोबत सर्व करा। माझ्या मुलाला तो दह्यातली कोशिंबीर आणि लोणच्या सोबत आवडतो। दह्यातल्या कोशिंबीरी सोबत तर अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं। तुम्ही सुद्धा नक्की बनवा चीज पराठा, तुमच्या मुलांना खायला द्या, त्यांना सुद्धा तो खूप आवडणार। आणि केलं की मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणते कोणते पराठे तुमच्या मुलांना करून घालतात ते। बाकी काय, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, पराठे एन्जॉय करा। बाय।